आजपासून राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट. 7 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा. ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुख्य बाजारपेठ जलमय. 24 तासात ठाण्यात 117 मिलीमीटर पावसाची नोंद. महापालिका क्षेत्रात सखल भागात पाणी साचलं. चंदनवाडी परिसरात झाड कोसळल्याची घटना. ठाण्यातील खोपरी बाराबंगला परिसरात पावसाचं पाणी. काल देखील या परिसरात पाणी साचून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या प्रभागातच पावसाचं पाणी साचलं. वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी. अनेक सखल भागातले रस्ते पाण्याखाली. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला पाणी साचलं. रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. माणगाव, म्हसळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. रायगडच्या दक्षिण भागामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं. महामार्गावर वाहतूक मंदावली. रायगडला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. रायगडमधील अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबा नदी इशारा पातळीवर. अलिबागमध्ये देखील मुसळधार पाऊस. समुद्रकिनारी आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. काळा नदी दुथडी भरून. केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी सुरू. रत्नागिरीतील चिपळूणच्या परशुराम घाटातलं विघ्न संपता संपेना. डोंगरातून येणारं पाणी जाण्यासाठी तयार केलेले कॉन्क्रीटचं बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेलंय. प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम. मुंबईला जाणाऱ्या दिशेनं दरड कोसळली. धीम्या गतीनं, अतिशय धीम्या गतीनं एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी. पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा. एनडीआरएफचं विशेष पथक सिंधुदुर्गात दाखल. समुद्रावर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे. 2 मीटरपर्यंत लाटा उसळणार असल्याची शक्यता. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील मोठ्या व लघु अशा 28 धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ. धरणांमध्ये एकूण 41.54% पाणी साठा. सुतारवाडी, पाभरे, संदेरी आणि खैरे धरणं 100% भरली. रायगडवासियांची पाण्याची चिंता मिटली. कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली. शिंगणापुरातून प्रयाग चिखलीकडे जाणारी वाहतूक बंद. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं आगमन. धरणात संथ गतीनं पाण्याची आवक सुरू. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यानं पाणीसाठा अत्यल्प. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठा 30% जाण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोरेगाव तालुक्यातील पुलावरून पाणी वाहत असल्यानं बबई कमरगाव मार्ग बंद. मुसळधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात. मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या या धबधब्याची नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड. पावसामुळे दाट धुक्यात लोणावळा शहर हरवलंय. घाटमाथ्यावरील डोंगररांगा, दऱ्या आणि रस्ते धुक्यात लपल्याचं हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी. महाबळेश्वरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. वेण्णा लेक, विविध पॉइंट्स आणि घाट परिसरात दाट धुक्याची चादर. दृश्यमानता कमी झाल्याने पर्यटकांनी वाहन चालवताना आणि निसर्गाचा आनंद घेताना सावधानता बाळगण्याचं आवाहन. हिंगोली शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. रखडलेल्या पेरड्यांना वेग येणार. जिल्ह्याभरात सगळीकडे ढगाळ वातावरण. पावसाचा जोर वाढल्यानं भात लावणीच्या कामाला वेग. सिंधुदुर्गात 55 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंनी भात लावणीचा अनुभव घेतला. अहिल्यानगरमध्ये जून महिना संपला तरी समाधानकारक पाऊस नाही. 80% पेरण्या रखडल्या. बी बियाणांच्या दुकानातील गर्दीही घटली. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी. आळंदीमधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. अवघ्या 4 दिवसांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असताना इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. आळंदीचे नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करणार। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीतील तपासाची माहिती कोर्टात सादर केली जाणार। वकील विपुल दुशिंग सियाच्या बाजूने युक्तिवाद करणार। मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी। कोसळलेल्या झाडाची पाहणी सुरू असतानाच दुर्घटना। जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू। सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती। साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कंत्राटदार आणि घटनास्थळी काम करणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल। पालिकेच्या एल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर। ड्रेनेज किंवा मोठे खड्डे उघडे असतील तर तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांची माहिती। परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा दौरा। शिवसेनेत नव्यानं प्रवेश केलेले खासदार संजय जाधव यांनी शेतकरी संवाद मेळावा आयोजित केला। 7 जुलैच्या मेळाव्यातून शिंदे काय बोलतात याकडे लक्ष। चंद्रपूर महानगरपालिकेची आजची आमसभा अचानक रद्द। महापौर संगीता खांडेकर यांचे आदेश। काँग्रेसच्या गटनेते पदाचा वाद हायकोर्टात प्रलंबित असल्यानं सभा रद्द। संगीता खांडेकर यांचं स्पष्टीकरण। चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा रद्द होताच आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांचा संताप। संतप्त नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश यांच्या दालनात ठिय्या मांडला। आमसभा रद्द केल्याच्या निर्णयाचा विरोध। सोलापूरमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा 109 कोटी रुपयांचा घोटाळा। आर्थिक घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे कोल्हापूर खंडपीठाचे निर्देश। वृक्ष लागवडीत मोठा घोटाळा, केवळ कागदावरच झाडांची निवड। 109 कोटी रुपयाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागामध्ये आर्थिक घोटाळा उघड झाला आणि याची पहिली एफआयआर पंढरपूर तालुक्यामध्ये दाखल करण्यात आली। कोल्हापूर खंडपीठाने असा आदेश देण्यात आला की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील घोटाळ्याचा तपास हा सीबीआय यांनी करण्यात यावा। उद्या होणाऱ्या एशियाटिक सोसायटी निवडणुकीत एशियाटिक टुमॉरो पॅनलला 30 मान्यवरांचा पाठिंबा। डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टुमॉरो पॅनलला विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिलाय। स्कूल व्हॅनला महापालिकेच्या बसची धडक। नागपूरच्या पंचशील चौकावरची घटना। 3 ते 4 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती। आळंदीमध्ये 2 वर्षीय चिमुरडीला कारनं चिरडलं। चालक डॉक्टरवर गुन्हा, मात्र आळंदी पोलिसांनी अटक टाळली। 26 वर्षीय कार चालक डॉक्टर प्रथमेश कोकडेची चिमुरडीला धडक। मागच्या चाकाखाली आल्यानं श्रुतिकाचा जागीच मृत्यू। नागपूरमध्ये 14 वर्षाच्या मुलानं आपल्याच अपहरणाचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार। अपहरणाचा बनाव रचत पोलिसांना खोटी माहिती सांगितली, मात्र एका वेब सिरीजला बघून तो स्वतः नागपूरवरून नर्मदापुरम इथं गेल्याचं पोलीस तपासात उघड। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला अखेर ब्रेक। बँकेतील जयंत पाटील गटाला धक्का। आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेवरती आक्षेप घेतला होता। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर गावातला सरोज पवार त्याच्या हक्काच्या आधार कार्डसह पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र। चिमुकला आधार कार्डाविना शिक्षणाला मुकल्याची एबीपी माझानं बातमी दाखवली होती। आधार कार्ड नसल्यानं त्याला शाळेत प्रवेश नाकारला होता। मुंबई लोकलमधून प्रवास करताना धारदार हत्यारं किंवा अवजारं सोबत नेण्यावरती निर्बंध। कामासाठी अवजारं वापरणाऱ्यांनी ती कामाच्या ठिकाणीच ठेवण्याचं आवाहन। खड्डेमय रस्त्यामुळे अमरावती शहरातील रहाटगाव परिसरातील स्थानिक संतप्त। रस्त्यावर खड्डे, चिखलातून वाट काढावी लागते। 2 वर्षांपूर्वी भूमिपूजन, मात्र कामाला सुरुवात नाही। महानगरपालिकेचं दुर्लक्ष। आषाढी वारीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000चं अनुदान। शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती।